जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आलो आहोत औरेगावमधील रामचंद्र म्हात्रे विद्यालय या हायस्कूलमध्ये आलेलो आहोत आणि आज आहे 8 मार्च। आजचा दिवस बोलला तर जागतिक महिला दिवस। सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आपण या ठिकाणी जागतिक महिला दिवस हा सण साजरा करणार आहोत आणि आजचा सुवर्ण क्षण हा कशा प्रकारे साजरा होणार आहे ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे। चला आता आपण थोड्या वेळानंतरच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आणि पाहूया कशा प्रकारे कार्यक्रम होणार आहे ते। शाळेच्या वतीने स्वागत करते। त्यानंतर साधून कार्यक्रमाचं सादरीकरण या ठिकाणी होत आहे आणि सर्व माता भगिनींचा या ठिकाणी सन्मान सोहळा शाळेच्या वतीने आयोजन केलेला आहे। मॅडम आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत। मॅडमचं सातत्याने या ठिकाणी शाळेसाठी महत्त्वाचं स्वागत करण्यासाठी मी हा मॅडमला विनंती करते की आपण मॅडमचं या ठिकाणी स्वागत करावं। मॅडमचं स्वागत या ठिकाणी शाळेच्या वतीने सन्मान सोहळा केला जात आहे। जागतिक महिला दिनानिमित्ताचं औचित्य साधून त्यानंतर मी निशा त्यानंतर मी नेहा मॅडमला विनंती करते आपण कृती पाटील मॅडम त्यानंतर मी ज्योत्स्ना पाटील मॅडमचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी साक्षी मॅडमला आमंत्रित करते की आपण मॅडमचं स्वागत शाळेच्या मी नेहा मॅडमला विनंती करते की आपण आहेत त्यांचं सातत्याने शाळेमध्ये योगदान असतं, सातत्याने सहकार्य मॅडम करत असतात। वेळोवेळी मी मॅडमचं स्वागत या ठिकाणी शाळेच्या वतीने करत आहे। शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत करते। कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण इथे सर्वजण उपस्थित आहोत। सर्व माता भगिनींचं मी महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांचं स्वागत करते। शिक्षण हाच आमचा वसा अशी आमच्या शाळेची एक आगळीवेगळी आणि खास ओळख निर्माण करणारे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय सुभाष ठाकूर सर यांचे मी या ठिकाणी शाळेच्या वतीने हार्दिक समाजातील सदस्य होते आणि समाजातील सामाजिक असमानते विरुद्ध सतत लढत राहिले। महाराष्ट्रातील पहिली महिला शिक्षक आणि समाज सुधारक होती। जन्म नायगाव महाराष्ट्र येथे झाला आणि बालविवाह झाला, पण पती ज्योतिबा फुले यांच्याकडून शिक्षण मिळवले। 1848 मध्ये त्यांनी मुलींसाठी जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल 2 शब्द सांगितले आहेत। जिजाबाई या महान आणि आदर्श माता म्हणून ओळखल्या जातात। त्या महान मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या। जिजाबाईंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी 6वी मध्ये शिकत आहे। माझ्या कवितेचे नाव आहे हंबरून वासराले। हंबरून वासराले ताटती दवा गाय, तवा म्हणे तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय। आया बाया सांगत होत्या होतो दवाखाना, दुष्काळात मायाचा आटला होता खाना। पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय। काट्या कुट्या चायला माय जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरवानी। काट्या कुट्या 1917 रोजी अहलाबाद येथे झाला। त्या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या। लहानपणापासूनच त्यांना राजकारणाची आवड होती। त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेतला। पुढे त्या लाल बहादूर शास्त्री त्यांच्या निधनानंतर 1966 साली भारताच्या पंतप्रधान बनल्या। इंदिरा गांधी यांनी देशाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। त्यांच्या नेतृत्वाखाली 1971 च्या भारत-पाक युद्धात भारताने विजय मिळवला आणि आज सर्व
सर्वांना महिला जागतिक दिनाच्या शुभेच्छा. आपण काही मुली काही कालानंतर सगळ्याच महिला होणार आहात. त्यांनी आतापासूनच आदर्श महिलापासून आदर्श घेतला पाहिजे. कोणी काही सांगणार नाही तुम्ही असं हो तसं. आतापासूनच आपण मनात जिद्द ठेवून काही कामं अशी केली पाहिजे का आपल्याला ह्या महिलेपासून प्रेरणा मिळून आपण ह्या महिलेसारखे होणार आहोत आणि त्यांच्याच वाटचालीवर आपण चालू. सगळ्या इच्छा आपल्या काही त्यांच्यासारख्या पूर्ण होणार नाहीत, पण आपण त्यांची प्रेरणा ठेवून आपण त्यांच्यासारखंच व्हायचे अशी मनात जिद्द ठेवायची. कुणी काय आपल्याला सांगायला येणार नाही का तू लता मंगेशकर सारखी गायिका हो, जिजाऊ माता सारखी ही हो, अशी कोणीच आपल्याला सांगणार नाही. पण आपण स्वतः मनात प्रेरणा ठेवून त्यांच्या पायावर पाऊल टाकून आपल्याला हे सर्व मनात ठेवून चालायचं आहे. 8 मार्च बोलल्यावर महिला जागतिक दिन सगळीकडं हा सन्मान सोहळा महिलांचा होते. सर्व जगात सगळीकडं महिला दिन साजरा केला जातो. कारण पहिल्या महिला जेव्हा 14 तास काम करत होत्या तेव्हा त्यांना असं कोणीच हे विचारत नव्हतं. महिलांना कंपनीत 14 तास काम करून घरी सुद्धा येऊन त्यांना काम घरातलं करायला लागायचं, तरीही महिलांना कुणी प्राधान्य देत नव्हतं. पण काही महिलांनी उठाव ठेवून महिलांना 8 तासच कामाची ड्युटी ठेवलेली आहे आणि ते आतापर्यंत 8 तासच महिला काम करतात. त्या उठावामुळे आपल्याला ही आता संधी प्राप्त झालेली आहे. थँक्यू. आई सारखी दैवत साऱ्या जगतामध्ये नाही, म्हणून वंदे बाला आता शिकली आई, हो शिकली आई. आई सारखी दैवत साऱ्या जगतामध्ये नाही, म्हणून म्हणते बाळा आता शिकवी आई, हो शिकवी आई. असे माझे खूप शब्द बोलून सर्वांची असे छान सगळे जीवनावर अनेक कविता, कथा, चित्रपटे आणि नाटकं तयार झाली आहेत, ज्यामुळे तिला पिढ्यानपिढ्या आठवण करून दिली जाते. यानंतर आपल्या समोर आरोही ठाकूर याविषयी काही 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे ही माझी विनंती. सिंधुताई सपकाळ 14 नोव्हेंबर 1947 ते 4 जानेवारी 2022. सिंधुताई सपकाळ या भारतातील एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेढे गावात झाला. बालपण अत्यंत गरिबीत गेले आणि घराची परिस्थिती कठीण होती. लहान वयातच लग्न झाल्यानंतरही त्यांनी शिक्षणाचा मोह सोडला नाही आणि स्वतःच्या कठीण परिस्थितीतून समाजासाठी कार्य करण्याचे ठरवले. सिंधुताई यांनी अनाथ मुलांचे संगोपन करण्यासाठी ममता बाल सदन ही संस्था स्थापन केली. या संस्थेत मुले शिक्षण, अन्न, निवारा आणि मानसिक आधार मिळवतात. त्याशिवाय त्यांनी बाल निकेतन, हडपसर, सावित्रीबाई फुले मुलींची वसतिगृह, अभिमान बाल भवन आणि गोपिका गायशिक्षण केंद्र यांसारख्या इतर संस्था स्थापन केल्या. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हजारो मुले शिक्षण घेऊन आर्थिक आणि सामाजिक काही कळतच असत नाही. ओरडत असते सदा न कदा, जराही ब्रेक नाही. झोपेतून उठून नेते खाण्यासाठी मागे लागते. इतक्या सकाळी कधी भूक लागत नाही. या आईला तर काही कळतच नाही. दूध पिताना कार्टून मला बघून देत नाही. बाबा बघतात बातम्या, त्यांना काही म्हणत नाही. सारखी सारखी घड्याळ बघते, बसू देत नाही. बाथरूम मध्ये ओढत नेते, रडू देत नाही. या आईला तर काही कळतच नाही. कपडे, भांडी, पावडर, शूज सारं करून देते. बस येईल म्हणून मला बाहेर खिचत नेते. उशीर झाला किती म्हणून भरभर येते. नमस्कार करायला लावते, कौतुक करत नाही. या आईला तर काही कळतच नाही. शाळेमधून आल्यावरही डबा आधी पाहते. संपवलं का नाही शोधून नेहमीच ओरडते. अभ्यास काय दिलाय माझा हेच फार बसते. मी चित्र काढलेलं लक्षच देत नाही. या आईला तर काही कळतच नाही. होमवर्क, खाणं, क्राफ्ट, डायरी शोधून घेते. मला मात्र बेलची गंमत आठवत असते. लक्ष कुठे विचारते, धपाट्याही देते. तिच्या कसं लक्षात येतं कळतच नाही. या आईला तर काही कळतच नाही. दमून जाऊन झोप येते, मग मला बिलगते. तेव्हा म्हणते सोन्याला वेळ देता येत नाही. पापा घेत राहते, हळूच अश्रू पुसून देते. आई अशी रडते मला आवडत नाही. पण या आईला ना काही म्हणजे काहीच कळत नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आर्या रमेश कडू. मी आज तुम्हाला जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल 2 शब्द सांगित आहे.
जिजाबाई या महान आणि आदर्श माता म्हणून ओळखल्या जातात. त्या महान मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. जिजाबाईचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखोजी जाधव होते, जे एक पराक्रमी सरदार होते. जिजाबाईंचे लग्न शहाजी भोसले यांच्याशी झाले. त्या अत्यंत धार्मिक, शूर आणि बुद्धिमान होत्या. त्यांना न्याय, सत्य आणि धर्म यांचा खूप जाणीव होती. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना लहानपणापासून रामायणे आणि महाभारतासारख्या ग्रंथांची कथा सांगितल्या आणि त्यांच्यामध्ये स्वराज्याची भावना जागृत केली. त्यांनी शिवाजी महाराजांना धैर्य, प्रामाणिकपणा, न्याय आणि लोकसेवा करण्याचे संस्कार दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शिवाजी महाराजांनी पुढे जाऊन शक्तिशाली मराठा साम्राज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात जिजाबाता या सर्वात मोठ्या प्रेरणास्थान होत्या. म्हणून त्यांना प्रेमाने आणि सन्मानाने राजमाता जिजाऊ असे म्हटले जाते. त्यांच्या महान कार्यामुळे त्या इतिहासात एक आदर्श माता आणि प्रेरणादायी स्त्री म्हणून सदैव स्मरणात राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जागतिक महिला दिनानिमित्त मी तुम्हाला सुनीता विलियम्स यांच्याविषयी थोडी माहिती सांगणार आहे. सुनीता विलियम्स ही भारतीय वंशाची प्रसिद्ध अमेरिकन अंतराळवीर आहे. त्यांचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी युक्लिड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दीपक पांड्या आहे व ते मूळचे भारतातील गुजरात येथील आहेत. सुनीता विलियम्स यांनी लहानपणापासूनच विज्ञान आणि अंतराळ या क्षेत्रात रस दाखवला. त्यांनी युनायटेड स्टेट्स नेव्हीमध्ये अधिकारी म्हणून काम केले आणि हेलिकॉप्टर पायलट म्हणून सेवा दिली. त्यांच्या कष्ट आणि कौशल्यामुळे त्यांची निवड नासाच्या अंतराळवीर कार्यक्रमासाठी झाली. सुनीता विलियम्स यांनी अंतराळात अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये भाग घेतला आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर दीर्घकाळ काम केले. त्यांनी अंतराळात अनेक वैज्ञानिक प्रयोग केले आणि अनेक वेळा स्पेसवॉक करून महत्त्वाची कामे पूर्ण केली. त्या अंतराळात जास्त वेळ चालण्याचा विक्रम करणाऱ्या अंतराळवीरांपैकी एक आहे. त्यांचा धाडस, मेहनत आणि जिद्दीमुळे त्या जगभरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्ती बनल्या. विज्ञान आणि अंतराळ संशोधन क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले असून भारतातही त्यांचा मोठ्या अभिमानाने उल्लेख केला जातो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. धन्यवाद. महिलांना नमस्कार, माझे नाव आळे श्रीकृष्ण. मी आता 7वी शिकत आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त मी तुम्हाला टेसी थॉमस यांच्याबद्दल जे काही 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्राने ऐकावे अशी माझी विनंती. टेसी थॉमस ही भारतातील सुप्रसिद्ध अंतराळ आणि मिसाईल वैज्ञानिक आहे, जिने मिसाईल वुमेन ऑफ इंडिया म्हणून जागतिक स्तरावर ओळख मिळवली. त्यांचा जन्म 5 मार्च 1964 रोजी केरळमध्ये झाला. त्यांनी आपले शिक्षण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण केले आणि पुढे संरक्षण तंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात उच्च अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासक्रम आणि तंत्रज्ञानानिमित्त कौशल्यामुळे त्यांना भारताच्या संरक्षण संशोधन संस्थे DRDO काम करण्याची संधी मिळाली. DRDOमध्ये प्रवेश केल्यानंतर टेसी थॉमस यांनी अग्नि मिसाईल प्रकल्पामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी अग्नि IB आणि अग्नि B सारख्या दीर्घ अंतराळ मिसाईलच्या विकासासाठी नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने आपल्या सामाजिक क्षमतेत मोठी प्रगती केली आणि त्या जगातील स्तरावर एक मजबूत संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले. त्यांनी एक प्रकल्पात केवळ तांत्रिक योगदान दिले नाही, तर टीमचे नेतृत्व आणि प्रकल्प व्यवस्थित देखील यशस्वीपणे केले. टेसी थॉमस यांना त्यांच्या योगदानासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत, जसे की DRDO अवॉर्ड, वीर सावरकर अवॉर्ड आणि FICCI वुमेन एअरचेअर अवॉर्ड. यांच्या यशामुळे त्या भारतीय पहिली महिला वैज्ञानिकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरल्या आहेत. टेसी थॉमसने सिद्ध केले आहे, मेहनत, ज्ञान आणि धाडस यामुळे महिला कोणत्याही क्षेत्रात उंची गाठू शकतात. त्यांच्या कामगिरीमुळे भारतात जागतिक स्तरावर सामाजिक तंत्रज्ञानात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. धन्यवाद. ते तुम्ही शांतपणे ऐकावे. लता मंगेशकर या भारतातील सर्वात महान आणि आदरणीय पार्श्वगायिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदोर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवानाथ मंगेशकर होते, जे प्रसिद्ध शास्त्रीय आणि गायक
रंगभूमीवरील कलाकार होते. लहानपणापासूनच लता मंगेशकर यांना संगीताचे संस्कार मिळाले आणि त्यांनी आपल्या वडिलांकडूनच गायनाचे शिक्षण घेतले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली, त्यामुळे त्यांनी लहान वयातच चित्रपटामध्ये गाणे सुरू केले. त्यांच्या मधुर, स्वच्छ आणि भावपूर्ण आवाजामुळे त्या लवकरच संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाल्या. लता मंगेशकर यांनी हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू आणि अतिशय काम करणाऱ्या दुहेरी पातळीवरती मी म्हणेन, आपण एकाच ठिकाणी काम करत नाही तर घरामध्ये बाहेर दोन्ही ठिकाणी तितक्याच ताकदीने काम करत असतो. अशा स्त्रियांचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे जागतिक 8 मार्च हा दिवस आहे. त्या दिवशी सर्व स्तरातील स्त्रियांचा सन्मान केला जातो. मला वाटतं उपस्थित महिलांमध्ये जर कोणाला बोलायचं आई सारखे जगतामध्ये नाही, म्हणून म्हणते बाळा आता शिकवी आई, हो शिकवी आई. अशी माझी मुली 2 शब्द बोलून सर्वांची अतिशय छान सांगितलं. केला जातो. आज स्त्रिया कुठल्या क्षेत्रात कमी नाही, प्रत्येक क्षेत्रात त्याने मुलांच्या म्हणजे जेंट्सच्या बरोबरीने त्या स्त्रिया काम करीत असतात. तिला घरातलं सगळं करून बाहेर पण बघायला लागते. घरात आल्यानंतर तिला त्या मुलाबालांची सगळ्यांची चौकशी व्यवस्थित करायला लागते. त्याने अभ्यास केलाय का नाही, ती शाळेत गेली का नाही, काय करतात, कशी राहतात याच्याबद्दल तिला सगळी माहिती त्या मुलांबद्दल घ्यायला लागते. तसेच प्रत्येक स्त्रीने आज आपल्या मुलींना सुद्धा हे सांगायला पाहिजे की आपण ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी बाहेरचे जे वातावरण आहे ते चांगले नाही. त्यासाठी आपण त्या आमच्या समोरचे व्यक्ती कसे आपल्यासोबत कसा वागतो, काय बोलतो याच्याबद्दल आपण पूर्णपणे लक्ष द्यायला पाहिजे. एवढंच मी बोलते, जास्त काय. अतिशय चांगलं असं सूत्रसंचालन केलेलं आहे आपल्या विद्यालयाच्या वरिष्ठ प्राध्यापिका सौ गोडे मॅडम यांचा या महिला दिनानिमित्त आजच्या ज्या आपल्या मान्यवर आहेत त्या मान्यवरांमधून महिलांमधून मी विद्या गावण यांना विनंती करतोय की आपण मॅडमचं या ठिकाणी पुष्प महावस्त्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. अतिशय छान असं या ठिकाणी मॅडमनं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलेलं आहे. मॅडमसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. मॅडम समोर आहे. या ठिकाणी स्वागत होत आहे आणि आभार सुद्धा आम्ही व्यक्त करत आहोत. आज आपल्या रामचंद्र म्हात्रे विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स मध्ये हा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम अगदी मला वाटतं आपल्या व्यासपीठावरती अंगणवाडी सेविका सुद्धा आहेत. त्यांना माहिती आहे शासनाची पत्रक कधी येतात आणि लगेच अंमलबजावणी करा असं त्यांचं असतं. तर सकाळी पत्रक आलं आणि 12:30ला सरांनी सांगितल्या पद्धतीनं आम्ही कार्यक्रमाची रूपरेषा आखली आणि हा कार्यक्रम आपला सगळ्यांच्या सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं संपन्न झालेला आहे. सर्वप्रथम हा कार्यक्रम ज्यांनी करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी अतिशय मोलाची अशी संधी दिली ते या विद्यालयाचे प्राचार्य सुभाष ठाकूर सर यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. तसेच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व ज्या महिला आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या या ठिकाणी शाळेच्या शेजारीच म्हणजे कोणतंही काम असू द्या आणि त्यांना सांगा कोणतीही मदत असू द्या लगेच तत्परतेनं ते आपल्याला करत असतात अशा सविता ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच दर्शना गावण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या महिला तक्रार निवारण समितीमध्ये त्या सदस्य आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतोय. सगळ्यांचीच नावं घेतोय मी. अस्मिता गावण आहे, अक्षता म्हात्रे, सुवर्णा म्हात्रे, नीता गावण, रनिता पाटील, अंजली पाटील, निशा पाटील, तृप्ती पाटील, योशना पाटील, राजश्री पाटील, विद्या गावण, उर्मिला गावण, रोहिणी खानविलकर, विश्रांती म्हात्रे, सुगंधा म्हात्रे या सर्व महिला आपल्या शाळेच्या बद्दल नेहमी
सहकार्य करत असतात. कोणत्याही कार्यक्रमाला आपण एका फोनवरती जी आपली स्वतःची कामे बाजूला टाकून कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात. या सर्व अग्रगण्य ज्या महिला आहेत त्या महिलांचं आपल्या विद्यालयाच्या वतीनं आपण हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. जोरदार टाळ्याने आपण पुनश्च एकदा सगळ्यांना आभाराचा शब्द देऊया आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा असं अध्यक्षांच्या वतीनं जाहीर करतो. धन्यवाद.